जय भीम, नमो बुद्धाय. लिजंड्स ऑफ बहुजनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करताना बौद्ध धर्म का स्वीकारला याचा संपूर्ण इतिहास कमी वेळात मांडला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. असेच व्हिडिओ चॅनलवर बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. 24 मे 1956 रोजी मुंबईच्या नरे पार्कवर बुद्ध जयंती साजरी होत होती आणि त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. येत्या ऑक्टोबर महिन्यात आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहोत. ते ठरल्याप्रमाणे 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या दीक्षाभूमी मैदानावर विधिवत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. यामध्ये बाबासाहेबांचा उद्देश असा होता की दलित समाजाला दारिद्र्य, अज्ञान आणि सामाजिक अन्यायापासून त्यांची मुक्ती मिळावी आणि त्यांना आत्मसन्मानाने जगता यावं. याच उद्देशाने बाबासाहेबांबरोबर त्यांच्या लाखो अनुयायांनी देखील बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला? बाबासाहेबांचे ऐतिहासिक धर्मांतर व्हायच्या अगोदर BBC वरून एक भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी बौद्ध धर्म का आवडतो हे विचार मांडले होते. मला बौद्ध धर्म आवडतो कारण मला कोणत्याही धर्मात ही 3 तत्व सापडत नाही, ती मला बौद्ध धर्मात सापडतात. ती म्हणजे प्रज्ञा, करुणा आणि समता, जी मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला या तत्वांची आवश्यकता आहे. या धर्मात ती तत्व असतात. या धर्मांतर सोहळ्याच्या आदल्या दिवशी 13 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी सर्व वृत्त प्रतिनिधींना बोलावून मी बौद्ध धर्म का स्वीकारत आहे त्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की आम्ही आपल्या मनुष्यपण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही भूमिका मांडताना सांगितलं होतं की त्यांची आणि गांधीजींच्या अस्पृश्यता प्रश्नासंदर्भात चर्चा झाली होती. पण बाबासाहेबांनी गांधींना म्हटलं होतं की अस्पृश्यतेच्या प्रश्नासंदर्भात तुमच्याशी माझे मतभेद असले तरी वेळ येईल तेव्हा देशाला कमीत कमी धोका होईल असा धर्म स्वीकारेल. बौद्ध धर्म स्वीकारून मी या देशाचा जास्तीत जास्त हित साधत आहे, कारण बौद्ध धर्म भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या देशाची संस्कृती, इतिहास, परंपरेला धक्का लागणार नाही अशी मी खबरदारी घेतली आहे. एकंदरीत 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा अत्यंत विचारपूर्वक स्वीकार केला. त्या दिवशी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कुशीनारा येथील महस्तवीर चंद्रमणी या भिक्षूंकडून बाबासाहेबांनी भिक्षा घेतली. बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या सोहळ्यासाठी नागपूरच्या दक्षभूमीवरती साचीच्या स्तूपाचा आकार देऊन शुभ वस्त्रांकित व्यासपीठ तयार केलं. यापुढे 2 भव्य मंडप उभारले. बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपली पत्नी सविताबाई यांच्यासह सहादही रत्तू आणि इतरांसह दीक्षाभूमीवर पोहोचले. तेव्हा त्यांनी पांढरे रेशमी धोतर, पांढरा सदरा, पांढरा लांब कोट पेहराव केला होता. सविताबाईंनी पांढरी शुभ्र साडी नेसली होती. सुमारे 3 लाखाच्या समुदायाने त्यांचं उत्साहाने स्वागत केलं होतं. शपथविधीसाठी बाबासाहेब स्वतः सगळा मजकूर तयार केला होता. सकाळी 9 वाजता सुरू असलेला सोहळा पाऊण तासात संपला. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरांच्या तेथे उपस्थित असलेल्या सुमारे 3 लाख अनुयायांना आवाहन केलं की ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची त्यांनी उभं राहावं. यानंतर सगळ्यांनी उभं राहून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतरांची घटना एकाएकी घडली नाही. बऱ्याच विचारानंतर बाबासाहेबांनी निर्णय घेतला होता. बाबासाहेबांचे सामाजिक कार्य 1920 पासून सुरू झालं होतं. ते 1927च्या महाड सत्याग्रहापासून ते दलितांचे महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले होते. बाबासाहेबांनी धर्मांतराचा पर्याय गंभीरपणे विचार केला होता. आपल्या अनुयायांना हा निर्णय पटवून देणं सोपं नाही याची जाणीव बाबासाहेबांना कधीच झाली होती. येवला परिषदेनंतर त्या ठिकाणी जाहीर सभा, मेळावे भरून या प्रश्नावर जागृती घडवून आणली. अनेक शतकांपासून सुरू असलेला अन्याय जुगारून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हतं, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही हे माझ्या हातात आहे. धर्मांतरित महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मांतर का करायचे आणि कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रश्न बाबासाहेबांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. तसं पाहायला गेलं तर मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर अनेक धर्मांचे त्यांच्या पुढे पर्याय होता. तसे प्रस्ताव पण त्यांना आले होते. पण बाबासाहेबांना एक मार्गदर्शन तत्त्वज्ञानाचा आधार देणाऱ्या धर्माची गरज भासली. त्या दृष्टीने विवेक बुद्धी आणि समानतेच्या मूल्यांना प्राधान्य देणारा धर्म त्यांना जवळचा वाटला. 1950 नंतरची अंतिम निर्णयाच्या झपाट्याने वाटचाल सुरू झाली. राजकीय फायदा तोट्याच्या हिशोबाने पेक्षा व्यक्तीला उन्नत जीवनाचा अनुभव देणारा व समानतेवर आधारित समाज निर्मितीचा मार्ग खुले करणे हे त्यांनी महत्त्वाचं मानलं.